सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार। चिक्की, आज आपण शेंगादाण्याची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला मध्ये मध्ये पाकाची ट्रिक देखील सांगणार आहे की पाक झाला तो कसा ओळखायचा। अतिशय क्रंची, बघा अगदी छान तुकडे होतात आणि दाताला बिलकुल चिकटत नाही आणि खाण्यासही अतिशय पौष्टिक आहे। वाढीच्या मुलांसाठी तर खूपच चांगली आहे आणि थंडीच्या दिवसात तर गुळ शेंगाची चिक्की म्हणजे खूपच पौष्टिक असते। चला तर मग पाहूयात। यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे कच्चे असतील तर ते तुम्ही मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत 10 ते 15 मिनिटांसाठी आणि गार झाल्यानंतर असं सुपामध्ये घेऊन त्याला हाताने चोळून किंवा वाटीने केलं तर जास्त चुरा होतो। हाताने चोळून त्याचं सालपट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाखडून घेऊयात जेणेकरून शेंगादाणे आणि त्याचं जे काही पोलपट आहे ते बाजूला होईल। अशा पद्धतीने तुम्ही हे ताटलीमध्ये देखील करू शकता। अशा पद्धतीने आपण हे सगळं स्वच्छ करून घेऊया। शेंगादाणे म्हणजे प्रोटीन रिच आहे आणि गूळ म्हणजे हिमोग्लोबिनचा मोठा सोर्स आहे। त्यामुळे प्रोटीन आणि हिमोग्लोबिन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि प्रकृतीला उष्ण, त्यामुळे थंडीमध्ये अतिशय चांगला पदार्थ आहे हा, की आपल्याला यातनं प्रोटीनही मिळतं, हिमोग्लोबिनही मिळतं आणि उष्ण देखील म्हणजे उष्णता देखील निर्माण होते शरीरामध्ये। तर अशा पद्धतीने पूर्ण शेंगादाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे करताना त्याचे 2-2 भाग देखील झालेले आहेत। आणि तेवढंच आपल्याला आता गूळ घ्यायचा आहे बारीक केलेला, म्हणजे 1 वाटी शेंगादाणे 1 वाटी गूळ। आणि गॅस सुरू करायच्या आधी आपण पोलपाट लाटण्याला थोडंसं तूप लावून घेऊयात, पसरवून घेऊयात, म्हणजे आपली चिक्की आपण लाटताना पोलपाटाला चिकटणार नाही। हे आधीच आपल्याला लावून ठेवायचं आहे। आता आपल्या कढईमध्ये आपण एक घोटभर असं पाणी घ्यायचं आहे किंवा चमच्याने 4 ते 5 चमचे पाणी। त्यामध्ये आपण 1 वाटी बारीक केलेला गूळ घालून घेऊयात। हा गूळ आपण जो स्वयंपाकामध्ये वापरतो तोच गूळ आहे, काही वेगळा गूळ नाही आहे। आपण पुरणपोळीसाठी जो गूळ वापरतो तोच गूळ घेतलेला आहे। पहिल्यांदा आपण मोठा गॅस ठेवून पूर्ण गूळ वितळेपर्यंत त्याला फिरवून घ्यायचा आहे। आता छानपैकी गूळ सगळा वितळलेला आहे। आता आपण गॅस बारीक करून बारीक गॅसवरती आपल्याला हा पाक शिजवायचा आहे। छानपैकी पूर्ण पाक हलका हलका आणि सगळीकडे बुडबुडे येईल आणि गुळाचा रंग थोडासा बदलेल तोपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे। बघा आता सगळीकडे फेस दिसत आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि थोडासा आपला पाकाचा आता रंग देखील बदलायला सुरुवात झालेली आहे। आता आपण बघूयात आपला पाक तयार झालाय का। ह्याची ट्रिक सांगते। एका वाटीमध्ये गार पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 थेंबभर पाक घालून बघायचा आहे आणि बोटांनी बघायचे पसरवून। तो जर असा चिकट पसरट असेल तर आपला पाक अजून व्हायचा आहे। आपण अजून 1-2 मिनिटं फिरवून घेऊयात। आता परत बघूयात। गरम असतं पाण्यामध्ये थोडंसं बुडवून परत बघूयात। अजूनही चिकट आहे, पण आता मगाशी सारखं फाकलं जात नाही। थोडासा आपला पाक आता बनत आलेला आहे। आता अगदी फास्ट आपल्याला मूवमेंट करायची आहे। आपला पाक आता जवळपास बनतच आलेला आहे। गॅस एकदम बारीक आपल्याला ठेवायचा आहे। बघा आता मी पाण्यात घातलेला आहे थोडासा पाक। आता गूळ मस्त कडक झालेला आहे आणि 2 बोटांनी तो तुटला जात आहे, त्याचे तुकडे पडत आहेत, म्हणजे आपला पाक आता बनलेला आहे। आणि हीच ती वेळ आहे याच्यामध्ये शेंगादाणे घालायचे आहेत आणि गॅस बंद करून पटपट आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स झालं की लगेच फास्टमध्ये आपल्याला हे मिश्रण पोलपाटावरती काढून घ्यायचं आहे।
या पॉईंटला आपल्याला खूप फास्ट कृती करायची आहे, नाहीतर त्याचा घट्ट गोळा होऊन बसतो. लगेचच आपल्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने हे पसरवून घ्यायचं आहे आणि लाटण्याने पटकन आपल्याला हे लाटून याची पोळी बनवायची आहे. जेवढा आपला शेंगादाण्याचा साईज आहे तेवढी आपल्याला ही पातळ पोळी लाटता येते. पटकन आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघा मस्त शायनिंग आलेलं आहे त्याला आणि छान इझिली लाटलं जात आहे. इथे फक्त आपल्याला फास्ट सगळ्या मूवमेंट करायच्या आहेत आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्यांचा आकार ह्याला सुरीने आपल्याला द्यायचा आहे. घट्ट व्हायला सुरुवात व्हायला लागलेली आहे, त्यामुळे आपल्याला फास्टमध्ये ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपल्या आवडीच्या आकारामध्ये आपण पाडून घेऊयात. आता इथे विकतच्या वड्या जशा चौकोनी असतात त्याच पद्धतीने मी यांना आकार देणार आहे. येता जाता मुलांना तोंडात टाकायला काहीतरी लागतंच खायला, तर अशा वेळेला अशी ही चिक्की खायला दिली तर त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि मुलांचं देखील मन आणि पोट दोन्ही पण भरतं तेवढ्यापुरतं. आता आपण वड्या पाडून झाल्यावर ह्या मिश्रणाला चांगलं 15 ते 20 मिनिटं गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर अगदी इझिली ह्याची पोळीच पोलपाटापासून वेगळी होते. अजिबात खाली काही चिकटत नाही आणि तुकडे जे आपण काप करून ठेवले होते तिथून असे इझिली त्याचे तुकडे निघतात. बघा खूप अगदी मस्त छान आपली आता ही चिक्की तयार झालेली आहे. मस्त शायनिंग पण आलेलं आहे. अगदी विकतची जशी चिक्की असते तशीच ही चिक्की बनलेली आहे आणि चवीला देखील अगदी तशीच. यामध्ये काहीही दुसरा पदार्थ घालायची गरज नाही आहे. बघा किती इझिली निघत आहेत मस्त आणि कटाक कटाक आवाज देखील येत आहे. मस्त 2 हाताने तुकडे होत आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.